नमस्कार. ठरलं तर मग मालिकेमध्ये आपण पाहत आहोत इतक्या अडचणींनंतर संकटांवर मात करून अर्जुन आणि सायली लग्न करतात. छान छान पोज देत मग चैतन्य त्यांचे फोटोग्राफ्स काढतो. सगळं झाल्यानंतर घरी जायला निघतात. तेव्हा मात्र अर्जुन खूप मजा घेत असतो ती सायलीची. सायली त्याला अर्जुन सर म्हणते तेव्हा तो पाहत नसतो. मग ती त्याला आहो म्हणते आणि आहो म्हटल्यानंतर तो लगेचच म्हणतो इथून पुढे मला आहो अशी हाक मारायची आणि अर्जुन सर वगैरे इथे कोणी नाही, अर्जुन सर म्हणायचंच नाही. आणि मग दोघं तिथे एकमेकांशी गप्पा मारू लागतात. तेव्हा ती सांगू लागते आपण घरी गेल्यानंतर सगळ्यांचं मन पुन्हा पूर्वीसारखं जिंकायचं आणि सगळ्यांना आपलंसं पुन्हा करून घ्यायचं. कोणास ठाऊक आपल्यासाठी घरी काय वाढून ठेवलं आहे. पण अर्जुन म्हणतो अजिबात काळजी करू नका, तुम्ही जसं सांगते तसं मी करेन, अजिबात चिडचिड करणार नाही, कुणाला काहीही म्हणणार नाही. आणि मग ते घरी जायला निघतात. आणि घराजवळ आल्यानंतर पुन्हा एकदा अर्जुनला सायली म्हणते मला खूप भीती वाटत आहे, हातपाय थंड होत आहे, आता घरात गेल्यानंतर काय संकट वाढून ठेवले कुणास ठाऊक. पण अर्जुन म्हणतो घाबरायचं नाही, आपण जाऊया आतमध्ये असं म्हणत तिची तो बॅग घेतो आणि मग तो घराच्या दारात जाऊन पोचतो. तिथे गेल्यानंतर सगळेजण त्यांना आडवे होतात आणि आजी मग अर्जुनला सांगू लागते की इथून पुढे तुला ह्या घरात राहायचं असेल तर राहू शकतो, पण ह्या मुलीला घेऊन तू या घरात यायचं नाही. तेव्हा तो खूप त्यांच्याशी वाद घालतो. दोघांमध्ये तिथे वाद होतो आणि ही गोष्टच अर्जुनला मान्य होत नाही सायलीला बाहेर ठेवून यायचं. मग तो तिला हाताला धरतो. ती नाही म्हणत असते आहो आपण त्यांच्याशी बोलू, काहीतरी मार्ग निघेल. पण तो तिला हाताला धरतो आणि फरफटत बाहेर घेऊन येतो. अजिबात त्यांचं ऐकायचं नाही, आपण इथे राहायचंच नाही, तुझा जिथे अपमान होईल तिथे आपण अजिबात राहायचं नाही असं म्हणत तो तिला बाहेर घेऊन येतो. अर्जुनचे बाबाही काही कमी नाही. अर्जुनची बॅग घेऊन त्यांनीही आणून त्याच्यासमोर पटकली आणि सांगितलं जशी ती इथे आम्हाला नको आहे तसं तूही इथून पुढे आमच्यासोबत राहण्याच्या लायकीचं नाही. तुझ्यामुळे किल्लेदार आणि सुभेदार पुन्हा एकदा वेगळे झाले हे मला मान्य नाही आणि तू ह्या मुलीला इथून घेऊन निघून जा, पुन्हा तुझं तोंड आम्हाला कधीही दाखवू नको. ह्या स्वरामध्ये त्याच्या वडिलांनी त्याच्याशी बोलल्यानंतर मग दोघंही आता घराबाहेर जायला निघतात. आता पुढे जो काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी आपण सगळ्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलमधला ट्विस्ट तुम्हाला लवकर पाहायला मिळेल. धन्यवाद.